रामकृष्ण हरी माऊली, जय जय रामकृष्ण हरी माऊली. आज संत तुकोबारायांचा एक अभंग आपण चर्चेसाठी घेऊया. अभंग असा आहे पहा. अधिकार तैसा दावेला मार्ग, चालत आहे मग कळो येते, जाणू नये नाव पावलोनी पार, मागीला आधार बहुतांचा, तुका म्हणे रोग वैद्याचे अंकी, नाही करी जगी उपकार. असा हा संत तुकोबारायांचा फक्त 3 चरणाचा अभंग आहे. आणि यामध्ये आपल्याला मार्गदर्शन तुकाराम महाराजांनी केलेलं आहे. तुकाराम महाराजांचा प्रत्येक अभंग आपल्याला मार्गदर्शक ठरतो. जीवन जगताना कसं जगावं, भक्ती कशी करावी, एवढंच नाही तर संकटावर मात कशी करावी हे सुद्धा तुकाराम महाराज आपल्याला शिकवतात. संयम पाळणं हे सुद्धा तुकाराम महाराज आपल्याला शिकवत असतात. त्या अभंगामध्ये काय म्हणतात महाराज पाहूया. अधिकार तैसा दावियेला मार्ग, चालत आहे बघ कळो येते. तुकाराम महाराज म्हणतात जसा ज्याचा अधिकार असेल तसा मार्ग संत आपल्याला दाखवतात. म्हणजे जशी ज्याच्या मनाची तयारी असेल, जशी ज्याची बौद्धिक कुवत असेल तसा मार्ग संत आपल्याला दाखवतात. कुवत पाहून मार्ग दाखवतात. तुकाराम महाराजांना माहिती होतं व्यक्ती तितक्या प्रवृत्ती, तसंच प्रत्येकाच्या मनाची ठेवण वेगळी असते, प्रत्येकाचं व्यक्तिमत्व वेगळं असते, प्रत्येकाचा मेंदूचा विकास वेगवेगळ्या तऱ्हेने झालेला असतो. त्याचप्रमाणे प्रत्येकाला लाभलेली बुद्धिमत्ता सुद्धा वेगळी असते. म्हणून जसा ज्याचा मनाची तयारी असेल तसा मार्ग संत आपल्याला दाखवत असतात, गुरुजन आपल्याला दाखवत असतात. उदाहरणार्थ व्यवसाय मार्गदर्शक लोक जे असतात ते काय करतात, आपल्या मनाचा कल पाहतात आणि मग सांगतात की हा या मार्गाने गेला तर सक्सेस होईल. उदाहरणार्थ एखाद्या मुलाला प्रचंड आवड असते चित्रकलेची आणि मग त्याला जर आपण म्हटलं नाही तुला खेळावं लागेल, खेळाचीच आवड तुझ्यामध्ये निर्माण झाली पाहिजे, किंवा त्याला गणित अजिबात येत नाही, गणितात अजिबात रस नसतो आणि आपण त्याला धरून मारून गणिताचा अभ्यास करायला लावतो, परंतु तो कला हा त्याचा विषय असतो, त्याला कलेची आवड असते, ड्रॉइंगची आवड असते, कलाकार त्याच्यामध्ये असतो. आणि त्यामुळे जर त्याला आपण बळजबरीनं दुसऱ्या एखाद्या मार्गावर नेलो तर त्यामध्ये तो प्रगती बरेच वेळा पाहिजे तेवढी करू शकत नाही. प्रगती करेल हुशार असला तर, परंतु पाहिजे तेवढी प्रगती करू शकत नाही आणि त्यामध्ये तो रमत नाही, त्याचं मन त्यामध्ये लागत नाही. म्हणून जसा ज्याचा अधिकार असेल तसा त्याला मार्ग गुरुजन दाखवत असतात. जर एखाद्याला या कलेची आवड असेल तर गुरुजन काय म्हणतील की तू असं कर, तू ज्या ठिकाणी या कलेला तुझ्या पैलू पाळल्या जातील त्या ठिकाणी ॲडमिशन घे. तेजस स्कूल ऑफ आर्ट आहे किंवा मुंबईला बऱ्याचशा संस्था आहेत, त्या संस्थेमध्ये जा असं सांगते. एखाद्याला फंडामेंटल मॅथमॅटिक्सची आवड असते आणि त्याला जर म्हटलं की नाही तू बायोलॉजीचाच अभ्यास कर, त्याला त्यामध्ये रस वाटणार नाही. तेव्हा तसंच जीवन जगत असताना भक्ती कोणत्या मार्गाने करायची, देव कशाला समजायचं. पहिली गोष्ट तर महाराज असं सांगतात की आपलं जे कर्म आहे, आपण जे कार्य करतो, कर्मापेक्षा आपण जे कार्य करतो, आपलं जे काम आहे ते जर बदलवून केलं तर त्यामध्ये सुद्धा भक्तीच आहे, त्यामध्ये सुद्धा ईश्वर आहे. त्यामध्ये ईश्वर आपल्याला मदत करतो. आपण आवडीनं काम केलं तर, जीव ओतून काम केलं तर त्यामध्ये यश मिळते आणि आपल्याला काम पूर्ण केल्यावर त्याचा आनंद मिळत असतो, परमानंद मिळत असतो. चांगल्या शिक्षकाला एखादा तास मनाप्रमाणे झाल्यानंतर जे आत्मिक समाधान लाभते तो सुद्धा आनंदच असतो. विद्यादानाचं त्यानं कर्तव्य केलेलं असते. तसंच चांगले कीर्तनकार जे आहेत निस्पृह, त्यांना आपलं कीर्तन
जर श्रोत्यांना आवडलं, श्रोत्यांपर्यंत आपण पोचलो, त्याच्यामध्ये निदान कणभर तरी बदल घडवून आणू शकलो, असं जर वाटलं असेल तर त्यांना अत्यानंद होतो आणि त्यांना समाधान लाभते की काहीतरी आपल्या कामाचं चीज झालेलं आहे, फळ मिळालेलं आहे. कास्तकार लाभराब जमिनीमध्ये राबतो, शेतामध्ये, नंतर भरघोस उत्पादन मिळते, त्याला झालेला आनंद तो परमानंदच असतो. त्याच्या कामामध्ये त्याला मिळालेला तो ईश्वर असतो. संत सावतामाळी म्हणतातच, कांदा मुळा भाजी योगी विठाई भाजी. या कामामध्ये विठोबा असतो, विठ्ठल असतो, परमेश्वर असतो. आणि ज्याची ज्याला आवड असेल तो मार्ग, जसा ज्याचा अधिकार असेल त्याप्रमाणे मार्ग संत आपल्याला दाखवत असतात. आणि हे कधी कळून येते तर त्या मार्गाने चालताना कळून येते. जेव्हा आपण प्रत्यक्ष वाटचाल करतो संतांनी सांगितलेल्या मार्गानं किंवा गुरुजनांनी सांगितलेल्या मार्गानं, तेव्हा आपल्याला कळून येते की नाही हे बरोबर आहे. अर्थात गुरुजन असो, संतजन असो, हे मार्ग दाखवण्याचं कार्य करतात. मार्ग दाखवण्याचं, ते आपल्याला काही मिळवून देत देणार, ते मार्ग दाखवतील. प्रकाश कोणत्या दिशेला आहे हे सांगतील. तुम्हाला जायचं कोणत्या दिशेला आहे ती दिशा योग्य सांगतील, ते मार्गदर्शन बरोबर करतील. परंतु जावं कोणाला लागेल? तुम्हालाच जावं लागेल. नाहीतर मग आजकाल पैसे द्यायचे आणि 10-15 लोकांना सांगायचं की 2 लाख माझ्या नावानं जप करा किंवा अमक्याच्या नावानं जप करा. काही फायदा नाही बावली, काहीच फायदा नाही. आणि हेच तुकाराम महाराजांना सांगायचं आहे, जे काय करायचं आहे, जे तुम्हाला करावं वाटते ते पैशाला विकत घेता येत नाही, स्वतः करावं लागेल. निदान परमार्थाच्या बाबतीत तरी. परमार्थाच्या बाबतीमध्ये तुम्हाला स्वतः त्या वाटेनं जावं लागेल. नाहीतर मग एखाद्याला पैसे दिले, अरे जा माझं काही रिकाम पण नाही, तू एक काम कर, तू हे तेल घे माझ्या घरचं, त्या देवाला दिवा लावून ये पावला, किंवा माझ्यावरचं दर्शन घेऊन ये. होणार आहे का बावली? शक्य आहे का? नाही, शक्य नाही. किंवा कधी कधी सांगतात तुम्हाला सहस्त्रनाम यज्ञ करायचा आहे किंवा अमुक करायचं आहे, आणि मग त्याचं काय ते देऊन टाकायचं, आणि हे हजेरी नसतात तिथे, तुमच्या नावानं ते होते. पावन होणार आहे का? नाही बावली, नाही. हेच तुकाराम महाराजांना सांगायचं आहे. प्रत्यक्ष चालावं लागते, प्रत्यक्ष अनुभव त्या गोष्टीचा घ्यावा लागतो परमार्थामध्ये. दुसऱ्याकडून करून घेता येत नाही. गुरुजन काय करतात? तुम्हाला मार्गदर्शन करू शकतात की या बाबाला या मार्गाने जा, तुझ्या मनाला शांती मिळेल, ईश्वर असल्याची जाणीव तुला होईल, असं संत तुकाराम महाराज म्हणतात. ओ दूर कशाला? तुम्ही जर एखादं कार्य करत असाल, दुकान असेल तुमचं, आणि दुकान सर्व गडी माणसांच्या भरोशावर सोडलं असेल पूर्ण, तो कितीही विश्वासू असला तरी काही दिवसानं तो काय करेल सांगता येत नाही बावली. म्हणून त्यावर लक्ष तुम्हाला ठेवावंच लागेल. 15-20 दुकानं तुमची असले तरी सुद्धा वेळोवेळी हिशोब घेणं, त्यामध्ये चक्कर मारणं, आकस्मिक जाऊन स्टॉक तपासणं, ह्या गोष्टी तुम्ही केल्या तरच तुमचं जागेवर राहील. नाहीतर तुमचे सर्व दुकानं बसायला काहीच वेळ लागणार नाही. आणि हेच तुकाराम महाराजांना सांगायचं आहे, चालता हे बघ कळू येते. स्वतः करावं लागते, स्वतः अनुभव घ्यावा लागतो. काही व्यवसाय जर करायचे असतील तर त्या अगोदर स्वतः अनुभव घ्यावा लागतो, त्या व्यवसायामध्ये काय आहे खोल, आणि मग कुठे तो व्यवसाय टाकावा लागतो, तरच त्यामध्ये यश मिळू शकते. काहीच वैद्यकीय व्यवसाय सुरू केला जमत नाही. एखाद्याला सेलिंगचा अनुभव असेल तर तो दुकान चांगलं चालवू शकतो, सेल चांगला करू शकतो. परंतु अजिबातही सवय नाही, त्याच्यासाठी मात्र कठीण आहे. तेव्हा पुढे महाराज म्हणतात, जाणू नये नाव पावलोनी पार, बागेला आधार बहुतांचा.
आता नदी पार करायची आहे, भरबक नदी पोहून जाता येत नाही, मोठा प्रवाह आहे, अशा वेळेला नावेत बसून जायचं. नावेत बसून गेल्यानंतर आपलं काम झालं, ती नावच पेटून द्यायची, लाकडाची नाव पेटवून द्यायची. असं करायचं का? नाही, नाव जाळू नये. कारण ही नाव म्हणजे अनेक लोकांसाठी आधार आहे, अनेक लोकांना पैल तीरावर जाण्यासाठी आधार आहे. तुमचं काम झालं, ती नाव जागेवर ठेवा, त्या तीराला बांधून ठेवा, प्रवास सोडून देऊ नका, ती जागेवर ठेवा. म्हणजे तुमच्या नंतर जो येईल त्याला तिकडच्या बाजूला जायचं असेल तर तो जाऊ शकेल. तसंच ज्याला हा भवसागर तरुण जाण्याचा मार्ग मिळालेला आहे त्याला काय करावं, तर तो मार्ग पुसून टाकायचा नाही. किंवा एखाद्याला एखाद्या गोष्टीचं चांगलं ज्ञान असेल, एखाद्या व्यवसायाचं ज्ञान असेल, किंवा कोणत्याही गोष्टीचं, एखाद्या औषधाचं ज्ञान असेल, आयुर्वेदिक औषधाचं, अतिशय बहुमूल्य अशा जडीबुटी काही लोकांना माहीत असतात, ते दुसऱ्याला माहीत नसतात. हे ज्ञान त्यानं त्याच्यासोबत जाणू नये. म्हणजे वर गेल्यावर ते सोबत घेऊन जायचं नाही ज्ञान, तिथे काही काम नाही त्याचं. तर त्यानं ते ज्ञान कोणाला तरी दिलं पाहिजे. म्हणजे काय होईल, दुसऱ्याचे ते कामात येईल. हा जसा लोकांचे कामं करत होता तसंच याची पुढची पिढी ते कार्य करू शकेल. किंवा त्याचा एखादा शिष्य असेल, कोणी जवळचा माणूस असेल, तो ते काम करू शकेल. त्याचा ज्यावर विश्वास असेल त्याच्याकडे ते ज्ञान द्यायचं, म्हणजे तो ते कार्य करेल. हे संत तुकाराम महाराजांना म्हणायचं आहे. तसं संत जन करत असतात. ते काय करतात, तर आपल्याला जो मार्ग मिळालेला आहे तो मार्ग ते पुसून टाकत नाहीत, मोडून टाकत नाहीत, तर इतरांना तो मार्ग दाखवतात, मार्गदर्शन करतात. नाव जाळायची नाही, कारण ते इतरांचा आधार असते. तसंच हे तुकाराम महाराजांना याबद्दल सांगायचं आहे. लाकडाच्या नावेचं त्यांनी यासाठी उदाहरण दिलेलं आहे. माऊली पुढे महाराज म्हणतात, तुका म्हणे रोग वैद्याचे अंगी, नाही करी जगी उपकार. तुकाराम महाराज म्हणतात, वैद्य असतो, वैद्याला का सर्वच रोग झालेले असतात का? त्याच्या अंगामध्ये रोग असतात का सर्वच्या सर्व? नाही. तरी तो सर्व रोगांची औषधं त्याच्या जवळ ठेवतो, जवळपास सर्व रोगांची औषधं त्याच्या जवळ ठेवतो आणि लोकांवर उपचार करत असतो, लोकांवर उपकार करत असतो. सर्व प्रकारच्या आजारांची त्याला माहिती असते. माहिती नसली तर तो इतरांचा सल्ला घेतो, पुढे त्या रोग्याला पाठवतो, प्राथमिक उपचार करतो. तरीही त्या रोग्याला निराश होऊ देत नाही. हे का वैद्याचं? तो त्याच्याजवळ सर्व औषधं ठेवतो, म्हणजे त्याला हे रोग असतात अशातला भाग आहे का? नाही. तसं संतजनांचं असते. संतजन आपल्याला सांगतात की बाबांनो, या मार्गाने जा, या मार्गाने गेलं तर भलं होते. त्या मार्गातल्या ते परत परत आपल्याला जाऊन सुद्धा दाखवतात आणि आपल्याला म्हणतात तुम्ही या मार्गाने जा. अर्थात संतांना तो मार्ग मिळालेला नाही अशातला भाग आहे का? मिळालेला असतो. तरी सुद्धा संत सज्जन व्यक्ती काय करतात, तर जगाला, मानवाला मार्ग दाखवण्याचं कार्य करत असतात. जो सन्मार्ग असतो, प्रगतीचा मार्ग असतो, असा मार्ग संत आपल्याला दाखवत असतात, पथदर्शन आपल्याला करत असतात. आणि त्यामुळेच आपण हा संसाररूपी भवसागर तरून जाऊ शकतो. असा हा संत तुकाराम महाराजांचा अभंग आहे. ज्याप्रमाणे वैद्य त्याला एकही रोग नसला तरी सुद्धा सर्व औषधं त्याच्याजवळ ठेवतो आणि आलेल्यावर उपचार करत असतो, त्यावर उपकार करत असतो, त्याला रोगमुक्त करण्याचा प्रयत्न करतो. तसंच सज्जन गृहस्थ संत मंडळीसुद्धा करत असतात. आलेल्याला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करतात, प्रकाशाचा किरण दाखवण्याचा प्रयत्न करत
करत असतात. अंधारातून वाट काढण्याचा मार्ग ते दाखवतात. वाट कशी काढावी, कसं चालावं हे आपल्याला संतजन शिकवतात. तेव्हा म्हणूनच संतांचे थोर उपकार आहेत. संतांनी म्हटलेलं आहे, जे जे आपणाशी ठावे ते इतरांशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकल जन. आणि या उक्तीप्रमाणेच संत हे कार्य सतत करत असतात. आणि आपल्याच्यानं सुद्धा जेवढं होईल तेवढं करायचं. अर्थात वैयक्तिकरित्या कोणा विचारल्याशिवाय सांगायचं नाही. परंतु जर समजा कोणी विचारलं तर नक्कीच त्याला योग्य असं मार्गदर्शन करायचं, चुकीचा मार्ग दाखवायचा नाही. नाहीतर काही लोक काय करतात, एखादा व्यवसाय करायचा आहे आणि दूरचा एखादा, बरं त्या गावातला नाही, दूरचा एखादा त्याला विचारायला आला तर त्याला योग्य मार्ग दाखवत नाहीत काही लोक. दुसरंच काहीतरी सांगतात आणि दिशाभूल करतात त्याची. आणि काही लोक मात्र बरोबर सांगतात की बाबा रे, तुला व्यवसाय करायचा ना, बघ तू कुठेतरी 5-6 महिने शिक, 1-2 वर्ष काढ आणि बघ कुठे व्यवसाय सुरू कर, यामधले तुम्हाला बारकावे समजतील. आणि काही लोक काय म्हणतात, काही लोक म्हणतात तुला व्यवसाय करायचा ना, मग एवढे पैसे गुंततो, 5-10 लाख तुझ्याजवळ असतील तर कर्ज काढ, उसने काढ आणि व्यवसाय सुरू कर. आता त्यालाही वाटतंय की हा श्रीमंत झाला, आपण व्यवसाय श्रीमंत होऊन तोही तो व्यवसाय सुरू करतो आणि पूर्ण बुडतो, व्यवसाय सुद्धा बुडतो. हा संतांचा मार्ग आहे का? नाही. आणि होते काय बावली, सत्य कटू असतं. जे लोक म्हणतात की तुम्हाला व्यवसाय करायचा आहे ना, मग हा व्यवसाय जर करायचा असेल तुम्हाला अगोदर शिकावं लागेल, अनुभव घ्यावा लागेल. 1 वर्ष तुम्हाला एखाद्या ठिकाणी नोकर म्हणून राहावं लागेल. मालक म्हणून तुम्ही शिकू शकणार नाही. नोकर म्हणून राहावं लागेल. त्याच्या दुकानातले, त्याच्या फॅक्टरीमधले सर्व कामं तुम्हाला करावं लागतील. आणि त्यावेळेस कुठे तुम्हाला व्यवसाय करत असताना काय काय प्रॉब्लेम निर्माण होतात ते समजेल. मजुराशी कसं वागायचं, मजूर कसं काम करतात, कुठे फसगत होते, माल कुठे विकला जातो, मार्केट कोणती आहे, हे सर्व समजेल. आणि हे बारकावे समजल्यावर मग कुठे तुम्ही व्यवसाय करण्यासाठी लायक बनता. परंतु हे जर सांगितलं तर बऱ्याच लोकांना त्या माणसाचा राग येतो आणि तो हा सल्ला मानत नाही. असंच हा संसाररूपी भवसागर तरुण जाण्यासाठी भक्तिमार्ग, खरा भक्तिमार्ग जेव्हा संत सांगतात की या मार्गाने जा, तुम्हाला देव असल्याची जाणीव होईल, तुमच्या मनाला शांती मिळेल. देव काही तुम्हाला देत नाही, तुमचं मन मात्र खंबीर बनवतो. असं सांगणारे संत जे आहेत त्यांचं कोणी ऐकत नाही. मग कोणाचं ऐकते? जे लोक टोनगे सांगतात, म्हणजे हे असं करा मग देव तुम्हाला अमुक देईल, देवाला हे पान व्हा, देव तुमचं कल्याण करील, तुमच्या घरी पैसे नसतील तर पैसे देव आणून टाकील, असं होते का बावली? नाही होत. त्यासाठी प्रयत्न करावे लागतात. अहो, भगवंतानं सुद्धा प्रयत्न केलेला आहे. भगवंताला सुद्धा मोफत असं काहीच मिळालेलं नाही. आणि हाल अपेष्टा म्हणा तर त्याच्या सुद्धा झाल्या. आणि हेच संत तुकाराम महाराज आपल्याला सांगत असतात, हेच सांगत असतात. प्रत्येक भंगामधून असा संदेश महाराज आपल्याला देत असतात. तेव्हा जसा ज्याचा अधिकार असेल तसा मार्ग संत आपल्याला दाखवतात आणि आपल्यावर उपकार करत असतात ही संत मंडळी. तेव्हा बावली परत एकदा अभंग आपण पाहूया. अधिकार तैसा दावियेला मार्ग, चालत आहे बघ कळो येते, जाणू नये नाव पावलोनी पार, बागेला आधार बहुतांचा, तुका म्हणे रोग वैद्याचे अंगी, नाही करी जगी उपकार. तुका म्हणे रोग वैद्याचे अंगी, नाही करी जगी उपकार. तेव्हा बावली काही चुकलं असेल तर माफ असू द्या. आणि अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. काही चुकलं असेल तर कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तेव्हा रामकृष्ण हरी बावली. जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण.